जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार। हे आहे इंदापूर येथील जागृत आणि पुरातन असं मारुतीरायाचं मंदिर। या मारुतीरायाच्या पूजेविषयी आज मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे। या मारुतीरायांना शेंदूर लावायचा असल्यास तो शेंदूर लाल कलरचा असेल तर ते अत्यंत शुभ फलदायी। या राजाला तेल, उडीद, मीठ वाहिल्या जातं। हे वाहिला हरकत नाही आहे, परंतु या राजाला आपण खाऊ असं कोणतंही अन्न तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता। अखंड महाराष्ट्रामध्ये या राजाच्या पूजेविषयी काही दिशाभूलपूर्वक माहिती पसरवल्या गेलेली आहे की या राजाची पूजा महिला माता भगिनी करू शकत नाही आहेत। हे खूप चुकीचं आहे। या राजाची पूजा महिला माता भगिनींनाही करता येईल। महिलांना यांच्या मंदिरामध्ये दर्शन करून हनुमान चालिसेचं पठण यांचं नामस्मरण करता येईल। हे राजा एवढे शक्तिशाली आहेत। हे एक देव जर तुमच्यावर आशीर्वाद रूपी कृपा ठेवत असतील तर अध्यात्मामध्ये असा कोणताही देव नाही आहे जो तुम्हाला आशीर्वाद देणार नाही आहे। मी महाराष्ट्रातील जनतेला असं आव्हान करतो की आपल्याकडे जर 4 चाकी वाहन असेल तर त्या वाहनामध्ये या मारुतीरायाची प्रतिमा स्थापित करावी आणि आपण वाहन चालू करून जात असताना जय श्रीराम म्हणून या राजाला अगरबत्ती लावावी। हे वायुपुत्र आहेत, संकट हरण करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे। आपलं जे वाहन आपण चालवत आहात हे पूर्णपणे सुरक्षित आहे असं समजावं आणि महाराष्ट्रातील जनतेने आपल्या वाहनामध्ये यांची प्रतिमा प्रस्थापित करावी ही विनंती एक श्रीराम भक्त म्हणून मी करत आहे। माझा यूट्यूबवर जो चॅनल आहे ज्याचं नाव बोल भवानी माता की जय असं आहे, ज्या चॅनलवरती मी माझे विचार मांडत आहे। माझे विचार तुम्हाला आवडल्यास तुम्ही या देवी भक्ताला तुमच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनाला बोलवू शकता। जय श्रीराम, जय श्रीराम। हे अंजनी पुत्र पवनपुत्र वंदन करतो, नमन करतो, वंदन करतो, नमन करतो। या राजांच्या अंगामध्ये शिवचा अंश आहे। या राजाला रुद्राक्षाची माळ ही अत्यंत प्रिय। या राजाला तुम्ही रुद्राक्षाची माळ ही परिधान करू शकता। माझी ही मारुतीरायाच्या पूजेविषयी माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही ती माहिती जास्तीत जास्त शेअर करावी आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करावं। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। हे अंजनी पुत्र पवनपुत्र वंदन करतो, नमन करतो, वंदन करतो, नमन करतो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। ओम नमः शिवाय। हर हर महादेव, हर हर महादेव।